26/11 हल्ल्यानंतर करकरे यांच्या शहीद झाल्यानंतर के.पी. रघुवंशी साहेबांनी ATSची पूर्ण चार्ज आपल्याकडे घेतला होता. त्याच्या आधी ते ATS चीफ होते. मात्र त्यानंतर कसाबकडनं चौकशी करणं किंवा ह्या सगळ्या 26/11 हल्ल्याला त्यांनी जवळून पाहिलं होतं आणि आज 26/11 हल्ल्यातील एक मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणा याचं एक्स्ट्रॅडिशन झालेलं आहे. भारतात त्याला आणलं जातं आहे. मुंबई पोलीस इथं 26/11चा खटला देखील त्याच्याविरुद्ध चालवणार आहे. पण हे किती मोठं यश आहे हे जाणून घेण्यासाठी मी रघुवंशी साहेबांना काही प्रश्न विचारतो. रघुवंशी साहेब, ABP माझामध्ये आपलं स्वागत आहे. आपण या खटल्याला किंवा ह्या प्रकरणाला खूप जवळून पाहिलं. करकरेंच्या आधी आपण ATSचे प्रमुख होतात. आपण वेगळे अतिरेकी हल्ले त्यांची चौकशी केली. करकरे साहेब शहीद झाल्यानंतर ATS सारख्या मोठ्या युनिटची जबाबदारी आपल्यावरती आली. ते अडचणीच्या काळामध्ये तुम्ही कसाबला इंट्रोगेट केलं, या प्रकरणाला जवळून पाहिलं. तहव्वूर हुसेन राणाची अटक भारत सरकारला, एजन्सीसाठी किती मोठं यश आहे? सर्वात प्रथम मी खरा म्हणजे भारत सरकारचे अभिनंदन करतो. इंटेलिजन्स एजन्सीज आणि NIA ज्या लोकांनी हे प्रयत्न केला की तहव्वूर राणाला भारताला 26/11चे मेन मास्टर माइंड आणि मेन फायनान्स देणारे या माणसाला आता या खटल्यासाठी भारतात आणता येते, याबद्दल खरा अभिनंदन. आणि मला फार समाधानी मी आहोत की असे माणसाला आतापर्यंत आम्ही फक्त हे ऑपरेटिव्ह आहे. आम्ही आमचे त्या लोकांना मारल्यानंतर त्या लोकांना इतके इनोसेंट लोक मारले, 10 लोक आले होते. त्यापैकी एक आरोपी आम्ही जिवंत पकडले आणि त्यासाठी आमचे बहादूर ASI आपल्याला तुकाराम ओंबले यांना शहीद झाले. त्यांना इतना प्रयत्न करू, ते जरी सापडले नसते तर खरा काय कन्स्पिरसी येते, काय कसाब जिवंत अगर नाही मिळाला असता तर ओनली गॉड नोज की आपला खरा परिस्थिती काय होती. तर तहव्वूर राणाच्या आणणं आणि त्यांच्याबद्दल चौकशी होणं, त्यांच्याबरोबर मी तो म्हणतो की जो इतर लोक आहे ते पण आणला पाहिजे. आणि यांची चौकशीनंतर आपल्याला आणखी पुरावा भेटेल आता आम्हाला खात्री आहे. आणि ही पुरावानंतर आपल्याला इंटरनॅशनल लेवल पर इतर मेन कोण आरोपी आहे, कोण कॉन्स्पिरसीमध्ये भाग झाले होते, कसं कॉन्स्पिरसी झाली ती, यांची आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. आणि त्यासाठी एक फार समाधानी गोष्ट आहे. ज्यावेळी आम्ही 18 वर्ष झाले त्या गोष्टीला, ज्यावेळी 17 वर्ष आम्ही आठवण करतो तो त्या रात्रीच्या मंजर आमच्या समोर येतात. म्हणजे खरा सुरुवातीला अर्धा तास पाऊण तास आम्हाला ही माहीत नाही तर चालला काय आणि किती ठिकाणी अटॅक होत आहे. सुरुवातीला गँगवॉर, नंतर ठिकठिकाणून अटॅकची इनपुट येत होते. तो असे काळात संपूर्ण इतका मोठा हल्ला झाला, कसा कॉन्स्पिरसी झाली हे आम्हाला माहिती पडलेलं आहे. परंतु ते मेन ऑपरेटिव्ह पैकी एक मोठा ऑपरेटिव्ह भारतात आता येत आहेत. इंटेलिजन्स एजन्सी त्यांना आणत आहेत. त्यांच्याकडून तपासामध्ये मोठी गोष्ट निष्पन्न होईल असं आम्हाला खात्री आहे. म्हणजे कसाब हा फक्त एक प्यादा होता, त्याला वरचे कोण झकीर रहमान लखवीच्या पुढे कोण याबद्दल माहिती नव्हती. मात्र राणा हा सुशिक्षित डॉक्टर, पाकिस्तानी सेनेमध्ये काम करून तो कॅनडाला आला आणि त्याने वेगवेगळ्या म्हणजे कोपनहॅगनमधल्याही त्या न्यूजपेपरच्या एजन्सीवरती हल्ल्याचा होताही तो मास्टरमाइंड होता. म्हणून त्याच्याकडे मोठी नावं असेल ज्याने 26/11 हल्ला घडून आणला. ISI मधले, पाकिस्तानी सेनेमधले किंवा पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारमधले. म्हणून ही नावं जर समोर आली तर मोठा गौप्यस्फोट देशासमोर होईल आणि खरा चेहरा पाकिस्तानासमोर येईल. एकदम खरं म्हटलेलं आहे तुम्ही. ही एक कसाब आणि ही आणखी 2 लोक होते. ही तो जसं ज्यावेळी फायटिंग होतात, त्यावेळी युद्ध होतात तर शिपाई बॉर्डरवर जातात. खरी स्ट्रॅटेजी कोण तयार करतात? जनरल तयार करतात. कसं जायचं, कुठे जायचे, किती लोक पाठवायचे, काय करायचे, हे सर्व जनरल लोक करतात. आणि त्यांची संपूर्ण तयारी आणि प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तयार करणारे हे शिपाई नसतात. ही तो बॉर्डरवर जाऊन गोळी चालवतात. असाच कसाब आणि कंपनी या 10 लोकांनी तो त्यांच्या लेवल तोच होता. त्यांच्याशिवाय त्यांना जास्त काही माहीत नव्हता. खरा म्हणजे कशी कॉन्स्पिरसी झाली, कसा उद्देश झाला, कोण त्यांच्यामध्ये लिप्त होते हे आतापर्यंत पूर्ण रूपाने बाहेर आलेलं नाही. राणा आल्यानंतर ही बाहेर येईल असा खात्री आहे. आणि कोणी मोठे लोक होते यांची जाणीव केवळ भारताची जनता त्यांचा हक्क आहे जाणण्याचा,
तो नव्हे संपूर्ण विश्वाचे लोक आणि संपूर्ण जगातल्या लोकांना माहिती पडेल असा आम्हाला विश्वास आहे. रघुवंशी साहेब इथे स्पष्ट करतायत की हा एक प्यादा कसा पकडला गेला म्हणून पाकिस्तानचा चेहरा समोर आला, नाहीतर तेही आपण सिद्ध करू शकलो नसतो. मात्र तहव्वूर हुसेन राणाचं भारतात येणं, त्याचं कस्टडीमध्ये इंट्रोगेशन होणं हे भारतासाठी एजन्सीसाठी खूप मोठं यश आहे. कारण त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये अनेक खुलासे होऊ शकतात आणि पाकिस्तानचा खरा चेहरा अख्ख्या जगासमोर येऊ शकतो की कशा प्रकारे स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम पाकिस्तानमध्ये बसून केलं जातं आणि स्वतः पाकिस्तानमधील सेनेमधील त्यांचे अधिकारी, ISIचे एजंट्स आणि पाकिस्तान सरकारमधील जे महत्त्वाच्या पदावर बसलेली लोक आहेत ते भारताविरुद्ध किंवा इतर देशांविरुद्ध कट रचतात, अतिरेकी कट रचून ह्या संपूर्ण प्रकरणामधील पाकिस्तानचा खरा चेहरा राणाच्या अटकेनंतर समोर येऊ शकतो अशी आशा त्यांनी वर्तवली आहे आणि म्हणूनच याची अटक खूप महत्त्वाची इथं ठरते. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.